इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या या सत्राचे आपले हार्दिक स्वागत। आज आपण देशांतर्गत सेवा लाईन टाकण्याचा सराव करणार आहोत। या सत्राच्या शेवटी आपण ह्यात सक्षम व्हाल। जवळचा खंबा शोधा, आवश्यक सामग्रीचे प्रमाण निर्दिष्ट करा आणि अंदाज लावा। जीआय पाईप तयार करा, हंसाच्या मानेच्या रूपात वाकवा आणि त्यास स्थितीत स्थापित करा। सपोर्ट जीआय वायर सेपरेटर आणि सर्व्हिस केबल सह तयार करा। सर्व्हिस केबल काढा आणि ती एनर्जी मीटरला जोडा। सर्व्हिस केबलला एरियल फ्यूज द्वारे ओव्हरहेड लाईनशी जोडा। दोन्ही टोकांना सर्व्हिस केबल सपोर्ट वायरला अर्थ द्या। इलेक्ट्रिशियन टूल किट आणि आवश्यक उपकरणे। इलेक्ट्रिशियन टूल किट: पाईप जंपर 25 mm डायमीटर, पाईप रेंच 50 mm, मेगर 500 वोल्ट्स, रोल प्लग टूल 10 नंबर, हॅकसो ॲडजस्टेबल ब्लेड 300 mm, सेफ्टी बेल्ट, बांबू लॅडर 6 मीटर लांब, जीआय डाय सेट विथ शॉक 15 ते 40 mm, अर्थ क्लिप्स 40 mm, ट्विन कोर सर्व्हिस केबल वेदर प्रूफ फॉर पीव्हीसी शीट, केबल 2.5 स्क्वेअर mm, 250 वोल्ट्स ग्रेड, जीआय वायर 10 SWG, जीआय वायर 12 SWG आणि 22 SWG, जीआय वायर 7x3 × 15 mm, पोर्सिलेन रिंग इन्सुलेटर, जीआय पाईप 40 mm, जीआय बेंड्स 40 mm, MS क्लॅम्प्स 40 mm, वुड स्क्रूज 40 mm, सिल्वर पेंट 200 ml, स्टे इन्सुलेटर्स, बॉम्बे नेल्स, केबल ग्लँड्स, ब्रिक्स, सँड, केबल कंपाऊंड, सोल्डर, क्लॅम्प्स केबल फिक्सिंग साठी। जवळचा पोल शोधा, आवश्यक सामग्रीचे प्रमाण निर्दिष्ट करा आणि अंदाज लावा। विद्युत ऊर्जा वितरण प्रणालीमध्ये विद्यमान सेवा पोल पासून ग्राहक इमारतींपर्यंत सेवा कनेक्शन सेवा लाईनद्वारे प्रदान केले जातील। सर्व्हिस लाईनवर काम करताना सर्व्हिस केबलला सर्व्हिस लाईनशी जोडण्यापूर्वी शटडाऊन करणे अत्यंत आवश्यक आहे। आता आपण आपला अभ्यास सुरू करूया। जवळचा विद्युत पोल शोधा आणि ज्या खांबापासून सेवा रेषा काढली जाणार आहे त्या इमारतीचे अंतर मोजा। टेबलमध्ये मोजलेले मूल्य लक्षात ठेवा। घरासाठी लागणारे पुरवठा सिंगल आहे की 3 फेज आहे हे ओळखा। टिप: सर्व्हिस केबल लगतच्या इमारतीच्या परिसरात जाणार नाही याची काळजी घ्यावी। जीआय पाईप तयार करा, हंसाच्या गळाच्या स्वरूपात वाकवा आणि त्या स्थितीवर स्थापित करा। आता मीटर बोर्डची स्थिती शोधा आणि सर्व्हिस कनेक्शनसाठी जीआय पाईपची उंची निश्चित करा। गुजनेक वाकवण्यासाठी आवश्यक लांबी आणि भिंतीची जाडी निश्चित करा। टेबलमध्ये मोजलेले मूल्य लक्षात ठेवा। आतील भिंतीपासून मीटर टर्मिनल्स पर्यंत आवश्यक असलेल्या केबलची लांबी निश्चित करा। टेबलमध्ये मोजलेले मूल्य लक्षात ठेवा। मोजलेल्या मूल्यांमधून सेवा केबल आणि जीआय पाईपच्या आवश्यक लांबीची गणना करा। L1 आणि L2 लांबीच्या जीआय पाईपचे 2 तुकडे चिन्हित करा आणि कट करा। L1 आणि L2 लांबीचे जीआय पाईप एका टोकाला थ्रेड करा। लांब जीआय पाईप L1 चे एक टोक वाकवून गुजनेक तयार करा, ज्याचा व्यास पाईपचा व्यासाचा 12 पट आहे। पाईप जंपरच्या सहाय्याने भिंतीला छिद्र करा, जेणेकरून पाईप येथील बसवले आहे ते एनर्जी मीटर टर्मिनल्सच्या जवळ असेल। L2 जीआय पाईपवर जीआय बेंड निश्चित करा। विभाजक आणि सर्व्हिस केबलसह जीआय वायरचा आधार तयार करा। जमलेल्या पाईप मधून फिश वायर 20 SWG ची लाईन वायर पास करा। MS क्लॅम्प्स वापरून जीआय पाईप उभ्या भिंतीला लावा।
10 SWG च्या योग्य GI वायरद्वारे एका सेटमध्ये सिंगल फेज सप्लायच्या बाबतीत लहान रिंग इन्सुलेटरचे 2 नंबर बांधा. मुख्य सपोर्ट GI ला एक्समॅन अंतरावर असे सेट बांधा. 10 SW ची वायर. दोन्ही टोकांना जोडण्यासाठी पुरेशी लांबीची वायर सोडून रिंग इन्सुलेटर मधून सर्व्हिस वायर पास करा. केबल्स दोन्ही टोकांना फेज आणि न्यूट्रल म्हणून चिन्हांकित करा. सपोर्ट GI वायरचे टोक यू क्लॅम्प्स वापरून हंस मानेच्या खाली उभ्या पाईपला निश्चित करा. सपोर्ट GI वायरचे दुसरे टोक खांबाला लावा. सर्व्हिस केबल काढा आणि ऊर्जा मीटरशी कनेक्ट करा. पाईपच्या दोन्ही टोकांना बुशेस प्रदान करणाऱ्या फिश वायरद्वारे GI पाईप मधून सर्व्हिस केबल्स काढा. एरियल फ्यूज द्वारे सर्व्हिस केबल ओव्हरहेड लाईनशी जोडा. सर्व्हिस ओळी ऊर्जा मीटरला आणि नंतर कटआउटशी जोडा. दोन्ही टोकांना सेवा केबल सपोर्ट वायरला अर्थ द्या. GI पाईपच्या यू क्लॅम्प मध्ये आणि ग्राहक मुख्य बोर्ड अर्थ टर्मिनल मध्ये पृथ्वी सातत्य कंडक्टर कनेक्ट करा. अर्थिंग साठी GI पाईपवर अर्थ क्लॅम्प द्या. सर्व्हिस केबलच्या फेज केबलला जॉइंट द्वारे किंवा कनेक्टर द्वारे वितरण लाईनच्या फेज वायरशी जोडा. सर्व्हिस केबलच्या न्यूट्रल केबलला जॉइंट द्वारे किंवा कनेक्टर द्वारे वितरण लाईनच्या न्यूट्रल वायरशी जोडा. सर्व्हिस लाईनवर काम करताना सर्व्हिस केबलला सर्व्हिस लाईनशी जोडण्यापूर्वी शटडाऊन करणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व्हिस लाईन कनेक्शन्सची तपासणी करा आणि नंतर लाईन्स एनर्जाइज करा. रिकॅप. या सत्रात आपण शिकलो जवळचा पोल शोधणे, आवश्यक सामग्रीचे प्रमाण निर्दिष्ट करणे आणि अंदाज लावणे, GI पाईप तयार करणे, हंसाच्या मानाच्या रूपात वाकवणे आणि त्या स्थितीत स्थापित करणे, सपोर्ट GI वायर सेपेस्थर आणि सर्व्हिस केबलसह तयार करणे, सर्व्हिस केबल काढणे आणि ती एनर्जी मीटरशी जोडणे, सर्व्हिस केबलला एरियर फ्यूज द्वारे ओव्हरहेड लाईनशी जोडणे, दोन्ही टोकांना सर्व्हिस केबल सपोर्ट वायरला अर्थ देणे. मला आशा आहे की तुम्हाला या सत्रातील सर्व संकल्पने समजल्या असतील. भेटूया पुढच्या सत्रात एक नवीन संकल्पनेसह. धन्यवाद.